नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासामधील एक महत्त्वाचा टप्पा पाहणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा तर तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर आता मला सांगा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्याला आपण INC म्हणतो, म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस असे सुद्धा म्हणतो आपण, तर याची स्थापना झालेली आहे 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेसची स्थापना झालेली आहे. त्यानंतर याचे जे स्थापना स्थळ आहे ते म्हणजे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई येथे या काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की या राष्ट्रीय काँग्रेसची संस्थापक कोण कोण आहेत. तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे की ॲलन ह्यूम, ज्याला आपण A.O. ह्यूम असे म्हणतो, ते आहेत निवृत्त ब्रिटिश अधिकारी. ॲलन ह्यूम हे राष्ट्रीय काँग्रेस संस्थापकमध्ये त्यांचं काम होतं. त्यानंतर आपल्याला पहिले पाहायचं आहे की राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण आहेत. तर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष आहेत योमेशचंद्र बॅनर्जी, त्याला आपण म्हणतो WC बॅनर्जी. त्यानंतर आता राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठे झालेलं आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालेलं आहे मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे या पहिल्या अधिवेशनामध्ये देशभरातून एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते. तर या राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेते म्हणून कोण कोण उपस्थित होते. त्यामध्ये पहिले जे प्रमुख नेते आहेत ते म्हणजे दादाभाई नौरोजी, यानंतर आहे फिरोजशाह मेहता, यानंतर आहेत बद्रुद्दीन तय्यबजी, त्यानंतर न्यायमूर्ती रानडे आणि यानंतर दीनशॉ वाचा. अशा प्रकारे ह्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असे एकूण 5 प्रमुख नेते होते. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचा स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता. तर ते म्हणजे ब्रिटिश सरकारसमोर भारतीयांच्या मागण्या सनदशीर मार्गाने मांडणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्रीय एकात्मता आणि राजकीय जागृती वाढवणे हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश आहे. यानंतर आता आपल्याला या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबद्दल एक महत्त्वाची टीप पाहायची आहे, ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव दादाभाई नौरोजी यांनी सुचवले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संक्षिप्त रूपामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची आपण माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.